शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. विठ्ठला विठ्ठला. पंढरीनाथ भगवान की. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. पशूनां पतिं पापनाशं परेशं, गजेन्द्रस्य कृतिं वसानं वरेण्यं. जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं, महादेवमेकं स्मरारि स्मरारिम्. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्र प्रचोदयात्. विठ्ठला विठ्ठला. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. तयाची या पाया माझे दंडवत, तयाची या पाया माझे दंडवत. घडो आणि चित्त जडो नामी, तयाची पाया माझे दंडवत. घडो आणि प्रीत जडो नामी, किंवा घडो आणि चित्त जडो नामी. कैलासराना शिवचंद्रमोळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझविन शंभो मज कोण तारी. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज चैत्र वद्य अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या, आणि मागील 3 वर्षापासून प्रत्येक अमावस्येला आता मौजे काय म्हणायचे तर 3 गावाची शिव आहे. त्याच्यामध्ये मुंबर, इकडं माहेर, इकडं धानोरा, 3 गावाच्या म्हणजे त्रिवेणी संगम. जसा इलाहाबादला प्रयागराजला आहे, प्रयागला गंगा यमुना आणि सरस्वती गुप्त
आमचे किशनराव बाबा मोतीराम महाराजासोबत राहिलेले आहेत. मला म्हणले इथं सुद्धा त्रिवेणी संगम आहे. म्हणलं इथं 2च नद्या आहेत. नाही म्हणली, एक गुप्त आहे तिथं, सरस्वती गुप्त, इथं सुद्धा एक. बरं 3 वर्षे बी 3, गावाच्या शिवाय 3, आणि माझा नियम पहिलाच आहे. आता बघा गुण सुद्धा 3, सत्व रज तम असे 3 जर बघितलं आपण तर या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात मौजे माहेर, मुंबर आणि धानोरा काळे तिन्ही गावांच्या शिवेमध्ये असलेला त्रिशिव महादेव मंदिर या ठिकाणी आज आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा. या सेवेचे आयोजक ज्यांनी मला या सेवेचं निमंत्रण प्राप्त झालं ज्यांच्याकडून, ते माझे परमस्नेही आणि लहानपणापासून परमार्थात असलेले एक शांत सोज्वळ आज्ञाधारी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अंगद महाराज. कुणाच्याही अंतकरणात घर करणारा असं त्यांचा स्वभाव आहे. एवढा शांत स्वभाव परमार्थामध्ये असणं ही विनम्रता मलासुद्धा भावली. म्हणून मी कालच अंगद महाराजाच्या शब्दाला मान दिला. त्यांना असं सांगितलं की बाबा मला यायला थोडे 11:30 वाजतील, काय अडचण नाही म्हणले. त्यांच्यामुळं प्राप्त झालेला सेवेचा योग तुम्हा सर्व श्रोते तिन्ही गावचे मिळून टाळकरी, विनेकरी, पकवाजवादक आदी करून ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि माता भगिनी, तुमचा अधिकार खूप श्रेष्ठ आहे. त्याचं कारण तुमच्या गावात 1964ला मोतीराम महाराज गेले, 61 पासून त्यांचा नियम आहे आणि परिसरात सगळ्यात मोठा नियम आणखी तुम्ही चालवता. म्हणजे हे माहेरकरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. विठ्ठला विठ्ठला. कोणताही परिसर पुनीत कधी होत असतो, पावन. बघा एक संस्कृतमध्ये त्याचं वचनच आहे की कोण कशानं पवित्र होते. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीचं येण. म्हणजे एखाद्या कुळात एखादा साधू जन्माला आला तर त्या केवळ कुळाचा उद्धार नाही, वसुंधरा पुण्यवतीचं येण म्हणजे संपूर्ण पृथ्वीलाच तो पुनीत करत असतो. कोण? तो साधू. तो साधू जो ह्या पृथ्वीला पुनीत करतो, सगळ्या जगाला त्याच्या ज्ञानाचा प्रकाश देतो, तो साधू असतो तरी कसा? तीर्थ सुद्धा त्याचं दर्शन घ्यायला येतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. किंवा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. असे महात्मे म्हणजे मोतीराम महाराज, मारोतराव महाराज. कशासाठी सांगू मी? या महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन भूमीमध्ये सेवा आहे आणि त्याच्यामध्ये अधिष्ठान शिवजीचं आहे. आता अमावस्येनिमित्त आजच्या ज्या पंक्तीचे मानकरी आहेत, ज्यांनी आजचं अन्नदानाचं आयोजन केलं, ते दोन्ही गावचे. एक इकडं खांबेगाव, खांबेगावचे आमचे दत्तराव कदम, नावही दत्तात्रेय आहे, आणि दुसरे इकडे तिरुपती बालाजी आपले बालासाहेब शिंदे मुंबरकर. हां, म्हणजे दोघांच्या संयुक्त विद्यमानं आजच्या अन्नदानाचं आयोजन. अन्नदान हे महान दान आहे, त्याच्यापेक्षा ज्ञानदान मोठं आहे, पण दोन्ही दानाचं विशेष ज्या त्या ठिकाणी महत्त्व आहे. दोन्ही अन्नेनं क्षणिका तृप्ती आणि ज्ञानानं चिरकाळ तृप्ती. दोन्ही तृप्ती आहे ना. क्षणिकही तृप्ती पाहिजे. अन्न नसेल तर तुम्ही इथं बसणार नाही. जरा कीर्तन लेट करू द्या तुम्हाला, पुन्हा मग खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. पुन्हा माणसाला काही सुख वाटत नाही. ब्रह्मज्ञान सुद्धा पचवायचं असं. एकदा महादेवच म्हणले, काय म्हणले महादेव? पार्वतीला म्हणले वैराग्य श्रेष्ठ आहे का शक्ती श्रेष्ठ आहे? पार्वती आता प्रकृती पुरुषाची जोडी आहे, म्हणजे हे दोघं. पार्वतीनं सांगितलं शक्ती श्रेष्ठ आहे, वैराग्याला काय करायचं नाही. महादेव म्हणले सगळं जग वैराग्याचं गुणगान करते आणि तुम्ही पार्वती माता तर म्हणतात शक्ती श्रेष्ठ आहे. कसं काय? दोघांमध्ये पैज लागली. काय लागली? पैज. मग पार्वती म्हणल्या मी महिनाभर माहेरला जाते, बघूत कोण श्रेष्ठ आहे. आता महिनाभर माहेरला गेल्यावर महादेव घरी शक्ती म्हणजे अंगात शक्तीच नाही ना, जेवायलाच नाही, कोण घालणार आहे? आता माता पार्वती म्हणजे जगन्माता आहे, अन्नपूर्णा, जगाला अन्न देणारी आहे ती. कोण? पार्वती माता. काशीपुराधीश्वरी भिक्षान देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी, अन्नपूर्णा आहे ती. मग महादेव म्हणले वैराग्याचा आता थोडं फाउंडेशन दिलं होऊ लागलं. किती काळ चालणार आहे वैराग्य? जीव असेल तर वैराग्याला किंमत आहे. मग थकले, शोधित गेले तर पार्वती काशीमध्ये एका घरी राहिली होती.
मग शोधित शोधित गेले आणि म्हणले आता माझ्या वैराग्याचे म्हणजे पराकोटीला मी प्रयत्न केले, पण शेवटी हात टेकले. म्हणले शक्ती पाहिजे मग वैराग्य. मग त्या बाईला म्हणू लागले भिक्षान देही. तितक्यात ती समोर जी बाई होती ती पार्वतीच निघाली. पार्वती म्हणली चला बोला. म्हणले आता कोण श्रेष्ठ आहे. महादेव म्हणले मी हारलो, तुम्ही जिंकलात. एरवी बायका जिंकतात की. कसलाही मिशावाला गडी असला तर घरी चलतंय का, जास्त चलत नाही. बाई जर पक्की असली, बाई साहेब जर पक्क्या असल्या तर गड्याचं अहो इथं महादेव हरले का नाही. म्हणजे विनोद सोडा, महादेव म्हणले ठीक आहे. म्हणले मग पार्वतीनं भिक्षा दिली. तुम्ही जर गजानन महाराज शेवगावच्या मंदिरात गेलात तर जेव्हा आपण अन्नदानाला जातो तेव्हा तिथे एक फोटो लावलेला आहे. पार्वती भिक्षा वाढत आहे आणि महादेव ती स्वीकारत आहेत. तुम्ही कधी जर गेलात शेगावला तर बघून या. आपण जेवणाच्या लाईनला थांबल्यास खाली हॉलमध्येच फोटो आहे. म्हणजे महादेवाची असे गलित गात्र झालेत आणि पार्वती प्रसन्न मनानं त्यांना प्रसाद द्यायला, भिक्षा द्यायला. आणि मग तिथं पार्वतीचा विजय झाला. मग महादेवांनी ते मान्य केलं की शक्ती आणि वैराग्य ह्या दोन्हीचा समन्वय पाहिजे, केवळ एकट्यानं होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. एकनाथ महाराज या अभंगाद्वारे भगवान शंकराचं वर्णन करतात. वर्णन करत असताना काही शंकराला त्यांनी विशेषणं दिली आणि त्याच्यातून समस्त जगाला सांगितलं की जो कोणी शंकराची भक्ती करेल त्याला कामक्रोधाची बाधा होणार नाही, पाप राहणार नाही आणि 4 पुरुषार्थाची प्राप्ती त्याला होईल, असा अर्थ प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता बघा, शिव म्हणजेच कल्याण. शिव शब्दाचा अर्थच आहे कल्याण. कल्याण स्वरूप जो आहे त्याला म्हणायचं शिव. मग ज्या जीवाला कल्याण करायचंय त्यानं शंकराला शरण जायचं. महादेव भोलेनाथ आहेत. भोळ्या भावानं जरी माणूस गेला तरी महादेव अति तात्काळ प्रसन्न होतात. पण भाव कसा पाहिजे, शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध नसेल तर दुर्जनाची लबाडी सुद्धा ताबडतोब ओळखतात. आणि भाव जर शुद्ध असला तर त्या भक्ताला किती देतील. पाहोन या भक्त नाथा स्वयं दे आपुली कांता. देतान पाहे मागे पुढे उदार त्रिभुवन थोकडे. त्रिभुवन थोकडा आहे म्हणले. महादेवानं जरी एकदा द्यायला लागले तर बाकीचे घाबरतात. हा बाबा कुणावर किती प्रसन्न होईल, किती द्यावं हे पुन्हा कळत नाही. पार्वती म्हणतात आमचे मालक भोळे आहेत. भोळे कसे आहेत. अहो रावण आहे, रावण कपटी माणूस आला. आईला म्हणला तू इथं समुद्राच्या काठाला हे वाळूचं शिवलिंग करून पूजण्यापेक्षा मी तुला आत्मलिंग आणून देतो. लोक तरी वाळूचं शिवलिंग करून पूजतात. मी तुला डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट आहे, हॉटलाईन. कुणासोबत. महादेवा कैलासाला गेला रावण. रावण म्हणजे शिवभक्त आहे. शिवतांडव स्तोत्र लिहिलेलं शिवभक्त आहे. रावणानं तुम्ही रामायणात ऐकलं असाल, तंबोरा आपल्या शिराचं करून महादेवाची भक्ती केली. एक आपलं शिर कमळ महादेवाला वाहिले. कुणा रावणानं एवढी भक्ती केली. महादेवाचा निश्चिम भक्त कोण असेल तर रावण. तेवढी भक्ती मला वाटत नाही दुसऱ्या कुणाला होईल. पण वास्तविक रावण आपल्या आपल्या कर्मे रावण क्षय पावला. मग त्याचे तुम्हाला काम क्रोधानं कसं त्याला अडलं ते पुढे सांगतो मी. पण त्याची भक्ती अगोदर ऐका आणि त्याचे दुर्गुण नंतर. म्हणजे रावण एवढा मोठा असूनही मग रामानं का मारलं. म्हणजे असं नाही की रावण श्रेष्ठ होता. रावण कशामुळं कनिष्ठ झाला. श्रेष्ठ जरी गुण असले तरी रावण हा वाईटच होता आणि राम चांगलाच होता. असं नाही की दोघंही चांगले. रावणी वृत्तीच वाईट होती. रावणाची वृत्तीच वाईट होती, पण रावण भक्त होता. हेच मला सांगायचं. म्हणजे काही लोकांच्या बुद्धीमध्ये संभ्रम असा आहे की नाही मग रावण बी चांगला होता रामापेक्षा. असं होत नाही. दोन्ही चांगलं कसं म्हणता येईल. रामाय स्वस्ती रावणाय स्वस्ती असं कसं होईल. मग असं असतं तर रामानं रावणाला मारलं नसतं. अहो रावणानं कुंभकर्णानं याच्या आधी बी 2 अवतारात सगळ्या जगाला त्रास दिला होता. जय विजय नावाचे द्वारपाळ होते दोघं. सनकादिकाचा शाप झाला. सनकादिकाला अडवलं,
म्हणले वैकुंठाला दर्शनाला जायचं नाही तुम्हाला, आमच्या मालकाचं दर्शन आम्हाला विचारल्याशिवाय. हे रक्षपाळ बॉडीगार्डला कधी कधी कसं नेत्याचे बॉडीगार्डच फॉर्ममध्ये येतात. अडवलं. सनकादिकाचा अधिकार समजला नाही. ती लहान लहान पोरं, पण सनकादिक साधारण नाहीत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि ज्ञानी आहेत, पण अधिकार समजला नाही. सनकादिकानं सांगितलं आम्ही आल्यावर देवाचं गेट बंद जमत नाही, आम्ही आलोत की डायरेक्ट वैकुंठाचं दार उघडं पाहिजे. ते म्हणले आम्ही असं कुणालाच सोडित नाही, ते दुसऱ्याचं सांगू नका, आमचा VIP पास आहे. ऐकले नाही तर शाप देऊन टाकला, 3 जन्म दैत्य कुळात झाला. मग तेव्हा पहिला जन्म घेतला हिरण्यकश्यप हिरण्याक्ष, त्याच्यानंतर शिशुपाल दंतवक्र, पुन्हा हे रावण कुंभकर्ण, आणि पुन्हा शिशुपाल दंतवक्र, असे 3 अवतारात राक्षस झाले. म्हणून असं नाही की हे राक्षस त्यांनी त्रास दिलाच होता. म्हणून तर कृष्ण अवताराच्या वेळेस जे पहिलं वर्णन आहे, दिदलासे त्रास ऋषी मुनी सर्व, सगळ्याला त्रास दिला. पळाले ब्राह्मण दैत्या भेने, ह्या दैत्याने एवढा त्रास दिला की पृथ्वी सुद्धा वत्स रूपानं कुणाकडे गेली, ब्रह्मदेवाकडे. खूप त्रास झालाय म्हणली. पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार, गाराने सुरवर सांगो आले. ह्यांचा त्रास एका जन्मात नव्हता. मग शेवटी रामाला अवतार घेऊन रावणाला मारावं लागलं. म्हणजे फक्त रावणाची भक्ती आहे का अगोदर. मग रावण गेला, आत्मलिंग घेतलं. आत्मलिंग घेतल्यावर महादेव प्रसन्न झाल्यावर म्हणले मला पार्वती सुद्धा पाहिजे. आता ही इच्छा चांगली आहे का? एखाद्याच्या घरी जेवण करावं भस्मासुरासारखं आणि त्याच्याच ताटातलं सगळंच घेऊन यावं. भस्मासुराला महादेवानंच वरदान दिलं, तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. नारद म्हणले कसं वरदान देऊन टाकता महादेवा, हे लोकाला कोड्यात पाडील, किती संकटात टाकणार. आता कुणाचा जर राग आला कीर्तनात महाराजाला ठेवला हात तर गेला माणूस भस्म होऊन. आणि राग कधी अनावर होईल सांगता येते. किती संयमी माणूस असू द्या, कधीतरी संयम सुटतो का नाही अंगद महाराज, कधीतरी रागात येतो. मग हे तर दैत्यच जाणून बुजून. आता आधीच माकडन त्याला दारू पाजली, यद्वा तद्वा भविष्यती, काय होईल ते सांगता येईल कुणाला, काय करील ते माकड. आधीच माकड वरून दारू पाजली, त्याला पुन्हा विंचू चावला म्हणा. कुणाला? त्या माकडाला. आता माकड यद्वा तद्वा भविष्यती, त्याचं भविष्य कोणीच सांगू शकत नाही काय करील. तसं हा म्हणला महादेवाच्या डोक्यावर हात ठेवून बघू एक दिवशी. महादेवाच्या ज्यानं वरदान दिलं त्यालाच मारायला निघाला. मग महादेव म्हणले काय करावं. विष्णूला चिंता पडली, हे भोलेनाथाचं असंच आहे म्हणले काम. द्यायचं किती, आपलं बँकेत जमा आहे का नाही, चेक काय वटतंय का नाही, काय बॅलेन्स नसल्यास काय होतंय, चेक बाउन्स बी होतंय ना, बाउन्स होतंय म्हणले चेक. आता अवघड आहे म्हणले, काय करावं, आपल्यालाच काहीतरी करावं. पटकन मोहिनी रूप धारण केलं, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. आणि पहिलं माणूस भुलतो कशाला? सुंदर स्त्रीला. जवळ सुंदर वनिता दृष्टी देखील नाही, एकांतात असावं सुंदर स्त्रीचं दर्शन व्हावं, तिथं तुमच्या वैराग्याची परीक्षा आहे. असं तर वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, पण आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्य जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही. आणि तशी जर बाई दिसली, त्याच्यात जर तुम्हाला मातृवत परदारेशु जाई व माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, असं जर म्हणला तर तो महाराज वैराग्य आहे, त्याचे पाय धुवून प्या, काय अडचण नाही. का? मूर्तिमंत वैराग्य तुकोबा आहेत जसं होतं. वैराग्य म्हणलं की तुकोबा आहे. ज्ञान म्हणलं की मूर्तिमंत ज्ञानेश्वर महाराज. शांती म्हणलं की आजचा ज्यांचा अभंग आहे ते शांती ब्रह्मच एकनाथ महाराज. त्यांच्या एवढी शांती कुणालाच टिकवीन होणार. तुमच्या अंगावर जर 108 वेळा माऊली महाराज, गवळी महाराज 108 वेळा जर मी पान खाऊन थुंकलो तर तुमचा संयम राहील का? 90 धोतर आहे, एकदा सुद्धा तुम्ही थुंकू देणार नाहीत. 108 वेळा पान खाऊन थुंकला तरी सुद्धा नाथ महाराज ब्र शब्द वा मुक्त केला.
यौवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. महाराज म्हणले उलट मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं. दरवेळेस महाराज जायचे, एकदा थुंकला की 108 वेळा गंगेचं स्नान एकदा लोकांना घडना म्हणले. एकदा जर तुम्ही गंगेला स्नान केलं तर गंगा पापम शशीतापम, पाप नष्टच होतं. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिं च मुक्तिं च ददासी नित्यम भावानुसारेन सदा नरानाम. भावानं जर एकदा गंगेत स्नान केलं तर पाप जातं. पण भाव शुद्ध पाहिजे ना, अनुताप झालेला पाहिजे. नाही तर पुन्हा जशाला तसं वागू लागल्यास गंगा काय करेल. पुन्हा मनात जर पाप येऊ लागलं, मन संकल्पाचे नि पापे मग न जाती तीर्थाचे नि, मग त्याला पर्याय नाही. पण एक वरवर चर्म प्रक्षाळीले वरी 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 उग स्नान करून आला तर मग पलीकडे रेडा बी पवाल्यालाच असते. काय उपयोग आहे. इथं शंकरराव पवाला आणि पुढे रेडाही पवालाय, म्हशी पवाल्यात, त्याचंही पाप जाईल का. मनातून अनुताप व्हावा. अनुताप तीर्थी नहाला. अनुतापानं मग जसं तुकोबरायांनी प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली. मग अनुताप व्हायला पाहिजे. अरे जसा अनुताप कुणाला झाला, तुलसीदासांना. थोडक्यात सांगतो म्हणजे पुढे आपलं लांबणार नाही. तुलसीदास नवीन लग्न झालं, संत तुलसीदासाचं. पत्नी रत्नावली, एकदम खरंच रत्नासारखी सुंदर. आता सुंदर पत्नी भेटली, घरी सगळं वैभव आहे, कशाला इथं मंदिरात येईल माणूस. रमला पत्नीमध्ये. कनक, कांता आणि कीर्ती हे नंबर 1च्या पायकुट्या आहेत. जनावराला पायकुटी घालतो लोडणं. कनक, कांता आणि कीर्ती तिन्ही बरोबर माणसाला अडवून ठेवतात. आणि मग आता एवढी सुंदर पत्नी भेटल्यास रमले संसारात. मग एक दिवशी आता पंचमीला दिवाळीला बाया म्हणतात ना, मी जाऊन येते 2 रोज माहेरला. पत्नी म्हणली मी 4च दिवस बापाकडे जाते. आता मालकाची परवानगी भेटना, नाही म्हणले जमत नाही. कसं तरी परवानगी काढून पत्नी माहेरला गेली. गेल्यावर तुलसीदासाने 1 दिवस फक्त संयम पाळला. त्यांना पत्नीशिवाय करमेना. नीट आहे का. कुणाला, संत तुलसीदासांना. लगेच दुसऱ्या दिवशी नाही, सकाळ होऊ द्यावं का, रात्रीच्याच निघाले पत्नीच्या भेटीला. सकाळ सुद्धा होऊ देण्याची वाट पाहिली नाही. हे कुणाचं आहे, तुलसीदासांचं. बरं म्हणले चला आता. असं निघाले. ह्या वड्यापर्यंत आले. ह्या वड्याला पाणी होतं जोरात, आणि ते इतकं पाणी, पावसाळा होता, जोरात पाणी वाहू लागलं. आणि त्या वाहत्या पाण्यात एक प्रेत वाहत येत होतं. प्रेत, माणूस मरून गेलं पाण्यात बुडालेलं, आणि ते वाहून फुगून बंब आलेलं वरी. त्या प्रेतावर बसलेत, भान नाही कशावर बसलो. ते असो ऐसा कोटे. ही विषयांध माणसाची अवस्था आहे. कामातुरा नाम न भयम न लज्जा. आले त्याच्यावर बसून, पलीकडे पार केलं. आता महालापाशी आले बायकोच्या सासऱ्याच्या सासरवाडीत. आता रात्रीच्या मला सांगा 1 वाजता सामसूम सगळं वातावरण. कोण दार काढील. सगळे दारं बंद. वरून एक साप लोंबत होता खाली, भला मोठा साप. आणि तुलसीदास म्हणले वा वा, आपली पत्नी किती हुशार आहे. पती कधी पण येऊ शकते म्हणून दोरी सोडून दिल्या. दोरीला धरून वर गेली. त्या सापाला काय समजिलं, रज्जू सर्पाकार भासयेले. ही अवस्था तुकोबरायची आहे, ही विषयाची नाही. मग रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प, पण सुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे. आता ही कुणाची अवस्था आहे, ही वैराग्यवान पुरुषाची अवस्था आहे. इथं त्या अवस्थेचा संबंध नाही बरं. इथं विषयानं माणूस किती मदोन्मत्त होतो, धुंद होतो. धुंद झाला तुझा, धुंद होतो माणूस. त्याच्या डोळ्यावर पडळ येत असते अज्ञानाचं. म्हणून तर तिमिर दुःख गेले, फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोजवा. पण हे पडळ काढावं लागतं. हे आलेलंच असते प्रत्येकावर. आपण डॉक्टर, तुमच्या आता एखाद्याच्या ह्या बाबाचा डोळ्यावर पडदा आला म्हणते ऑपरेशन करावं लागतं, दिसत नाही. मग ते पडदा काढल्याशिवाय खरं स्वरूप दिसत नाही. मग हाच पडदा अज्ञानाचा, मायेचा, अविद्येचा आलेला असतो. तोच पडदा विषयाचा आहे. जोपर्यंत विषय माणसाला भुलवतात तोपर्यंत त्याला खरं ज्ञानच होत नाही. इकडे येतच नाही. गोडी वाटते, विषयाचे सुख येथे वाटे. अहो भल्या भल्यांना विषय.
काय म्हणले? अज्ञानाची भक्ती, अज्ञानाची भक्ती, इच्छा ती संपत्ती, हा चित्ती ते संपत्ती, हा इच्छिती ते संपत्ती पुढे तयाची चित्ती देव कैसा, त्यांच्या चित्तात देव नाही. म्हणजे विषयाचे समसुख मी सांगतो तो ते विषयाचे समसुख बेगडाची पावले. ज्ञानेश्वर महाराज बी म्हणतात क्षणिक सुख आहे विषयात, नाही असं नाही. बासुंदी खाल्ल्यावर थोडं पोटाला जिबीला बरं वाटतं, जिबीचे उगं चोचले आहेत हे. आता तंबाखू खाल्ल्यास थोड्या झणझण मुंग्या निघतात का नाही, पण वास्तविक गरज आहे का त्याची? आपलं खाद्यही नाही पण माणसाला सवय लागून जाते कशाची ना कशा. हे विषयात थोडं थोडं माणूस अडकत आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध. आता विषयांतर करीत नाही. ह्या 5 विषयात माणूस अडकलेलाच आहे, कोणी ना कोणी कशात तर कोणी कशात. बरोबर आहे का? ह्याच्यातून सुटला तर त्याच्यात. ह्या अशा काय आहेत चाळण्या लावलेल्या आहेत, कोणत्यात तरी अडकणारच मासा. एवढ्याला पार करून जो गेला तो भगवंतापर्यंत पोहोचला. विठ्ठला आता इतका वेळ तुम्हाला तुलसीदासाचं गोड वाटलं, पण वरी त्या दोरीला धरून म्हणजे सापाला धरून गेले पत्नीकडं. पत्नीनं सांगितलं वर कसे आलात? तू दोरी सोडली होतीस, माझी एवढी सोय केली तीस. बघितलं तर पत्नी म्हणली एवढा मोठा साप, सापाचं सुद्धा भान नाही. आता मला सांगा, भेटल्यावर पत्नीनं असं धरलं, पत्नीनं खडसावलं. आता इथून पुढचा प्रसंग महत्त्वाचा आहे, त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं. आणि बायकोही खरी भेटाव तशी. नंबर 1, बायकोनं तुलसीदासाला सांगितलं कान धरा. धरले कान. कान धरून सांगितलं की माझ्या भेटीसाठी जितक्या तळमळीनं आलात, तुम्हाला प्रेत दिसलं नाही, तुम्हाला साप दिसला नाही, रात्र दिसली नाही, पाऊस दिसला नाही, ऊन वारा पाऊस नाही, एवढ्या अडथळ्या पार करून तुम्ही माझ्या भेटीसाठी जितक्या तातडीनं आलात, एवढा प्रयत्न जर देव मिळवण्यासाठी केला तर तुम्ही एक दिवस देव व्हाल, जग तुमच्या पाया पडल. एवढाच शब्द बायकोनं सोडला. सोडल्या महाराज तुलसीदास बी काही साधारण नव्हते, लगेच वैराग्य प्राप्त झालं. बरोबर आहे म्हणले बायकोच. बायको बी असली तर खरं सांगायला ऐकाव, कारण ती लक्ष्मी आहे तुमची. लक्ष्मी नारायण जोड्याशिवाय जमणार नाही. होत असेल कधी भांड्याला भांडं लागते, भांडणं तर होणारच आपले सामान्य जीवाचे. मोठ्या मोठ्या देवाधिकांचे झाले तर रुसाफुग्या झाले नाहीत का? पांडुरंगाला रुसून रुक्मिणी आधीच आली, देवाला कृष्णाला रुसून नाही म्हणली. भृगु ऋषीनं लात मारली, म्हणली मला नाही पसंत, माझं इतर देवस्थान आहे. तुम्ही श्रीवत्स लांछन मिरवी भक्ताचे भूषण, आपल्याला पसंत नाही. निघाली रुसून. रुसाफुगी झाली का नाही? पार्वतीची महादेवाची बऱ्याच वेळा झालेली आहे, कोणाची झाली नाही? हा, भांडणं झाले तरच त्याला म्हणायचं. नाही काहीतरी चुकालंय म्हणायचं, भांडणं होईना गेले. आज विठ्ठला महादेवानंच सांगितलंय की महादेवानं मान्य केलं की शक्तीशिवाय माझं काही खरं नाही. तुम्ही इथं किती जरी बोललात, घरी गेल्यावर अर्ध डिपार्टमेंट त्याच्या ताब्यात आहे. हे मी सांगत नाही, महादेव म्हणले माझं अर्ध अंगच मी पार्वतीला देऊन टाकले. एक नमो नमः शंकर पार्वतीभ्याम असं एक शंकराचार्याचं स्तोत्र आहे. त्याच्यात वपुर्धरा श्लिष्ट वपुर्धराभ्याम असं काहीतरी वर्णन आहे की त्याच्यात अर्ध अंग पार्वतीला दिले. हा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. बरोबर, अर्ध अंग पार्वतीला देऊन टाकलं. म्हणून अर्ध नारी नटेश्वर. तुम्ही जर महादेवाचा फोटो बघितला तर अर्ध अंग पार्वतीचा आहे आणि अर्ध महादेवाचं. त्याचं कारण आहे, महादेवानं सांगितलं की प्रकृती आणि पुरुष एकत्रच पाहिजे. म्हणून आपल्या संस्कृतीत विवाह हा त्याज्य मानला नाही, खराब मानला नाही. विवाह प्रत्येकानं करावा. उलट अविवाहित कुणी राहू नये. फक्त ज्याला उच्च काम करायचंय, विवेकानंदासारखे, आद्य शंकराचार्यासारखे, त्यांनाच अविवाहित राहायला परवानगी आहे. बाकी आपण जेव्हा समाजात राहतो तर सगळ्यांनी विवाह करायचाच आहे. कारण विवाह हे वाईट नाही, किंवा एखादा माणूस ब्रह्मचारी राहिला म्हणजे तो फार मोठा महात्मा असंही शास्त्र सांगत नाही. उलट जर तुम्ही इतर राहून म्हणजे विधीने सेवन, विषय त्यागा, ते समान सांगितलं. विधीनं जर सेवन केलं विषयाचं, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा, तर काम सुद्धा वा.
म्हणूनच सुखे करावा संसार. अहो पत्नीला सोबत घेऊनच परमार्थ करायचा आहे, तरच चतुर्विध पुरुषार्थही मिळतात. एखादा यज्ञ करायचा असेल तर एकट्याला यज्ञ करता येत नाही. आपल्या वामांगी रुखमाई दिशे दिवे स्वभाव, वामांगी म्हणजे डाव्या हाताला आपली पत्नी पाहिजे तरच यज्ञ सुद्धा करता येतो. रामाला सुद्धा अशी एकदा अडचण आली, ब्राह्मण म्हणले मग काय करा, सोन्याची सीता करून बसवा, असे मधले मार्ग काढू लागले. मग कधी अडचण येते यज्ञाला सुद्धा. म्हणून धर्म अर्थ आपण शपथच घेतलेली असते. जे 7 फेरे असतात लग्नात, पहिल्याच फेऱ्याला आपण म्हणतो धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी, हे त्याच्यामध्ये शपथ घेतो आपण की आम्ही दोघं मिळून धर्माचं काम करू, लक्ष्मीनारायण जोडी सुखानं संसार करू, मुलंबाळ. सगळ्या संतांना मुलंबाळ आहेत. असा कोणी संत, एकनाथ महाराज, त्यांची पत्नी गिरिजाबाई, मुलगा हरिपंडित, चांगले सुखानं संसार. तुकोबरायला तर 2 पत्न्या, पहिली मेली, दुसरी जिजाबाई, त्यांनाही मुलं बाळ, सुखी संसार. तरी ब्रह्मस्वरूप झाले की नाही, असं थोडं. वा वा. वा, सुंदर प्रमाण आहे. जोडून या धन उत्तम व्यवहाराचा शेवट आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. आश्रम म्हणजे ग्रस्त आश्रमाचं फळ. परमपद बळ वैराग्याचे. जर आश्रमात राहून म्हणजे ग्रस्त आश्रमात राहून तिन्ही आश्रमाला आधारस्थान, 4 वर्णाला आधारस्थान, तिन्ही बाकीचे ब्रह्मचारी बी ग्रस्तीवरच अवलंबून आहे, वानप्रस्थी बी आणि संन्यासी बी, तिघायलाही ग्रस्त आश्रमात. जसं आत्री अनसूयेकडे जेव्हा राम लक्ष्मण सीता वनात गेले तेव्हा अनसूया मातेनं सीता मातेला पतिव्रतेचा उपदेश केला की कसं वागायचं, वनामध्ये कसं राहायचं. अनसूया मातेचा तो अधिकार होता. म्हणून आत्रीन अनसूयेचा संसार कसा होता बघा तुम्ही. सगळ्या ऋषींचं, वशिष्ठ अरुंधती, जगात सगळ्यात नंबर 1च्या संसारामध्ये ह्यांचा संसार आहे. आत्री अनसूया, जमदाग्नी रेणुका यांचे जे संसार आहेत त्या ऋषींचे. याज्ञवल्क्याला पुन्हा 2 पत्नी, मैत्रेयी कात्यायनी, त्यांचा संसार बघा. हे सगळ्या ऋषींचे संसार हे त्यांनी कसे केले. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या विठ्ठला विठ्ठला. चला आता विषयांतर थोडं थांबवतो आणि तुलसीदासाचं पुढे काय झालं ऐका आणि मग पुढे आपल्या अभंगाकडे जाऊ. तुलसीदासाला मग वैराग्य प्राप्त झालं. तुलसीदास तिथून निघाले आणि म्हणले आता रामाची भेट घेतल्याशिवाय परत यायचं नाही. तुलसी रामायण लिहिलं, वैराग्य साधन आहे महाराज. आणि त्यांचं तुलसी रामायण वाचा, चौपया वाचा. तुलसी रामायण लिहिलं तरी समाधान नाही. जेव्हा रामानं प्रत्यक्ष भेट दिली आणि भेट घेतल्याशिवाय वापस आले नाही, असं वैराग्य, असा दृढ निश्चय पाहिजे. जसा दृढ निश्चय पार्वतीचा होता. सगळ्या जगानं सांगितलं महादेवाचा नाद सोडून दे, हे बाबा स्मशानात राहते, अंगावर काय वाघाचे आणि हत्तीचे कपडे, त्याला मायबापाचा पत्ता नाही, गळ्यामध्ये कवटीच्या माळा, सगळं लोकांनी सांगितलं पण पार्वतीनं ऐकलं नाही. पार्वती म्हणले तुम्ही महादेवाचे निंदक आहात, सगळे निंदा करता माझ्या महादेवाची. काय म्हणले गळ्यात साप घेऊन फिरते, असला कुठं नवरा, नाद सोडून दे. पार्वती म्हणली नाही, पानं खाऊन तप केलं पण महादेवच प्रसन्न करेन आणि जगाच्या मालकाला प्रसन्न केल्याशिवाय लग्नच करणार नाही म्हणले. चला बोला, किती लोकांना किती ओ शिकवालं मज वेळोवेळा, किती बी शिकवा म्हणली पण मी तया गोवळा रतली, महादेव मिळविल्याशिवाय वापस येणार नाही. तसंच राहिले एकदा अविवाहित, पण नवरा करील तर महादेवच करील, असला दृढ निश्चय. त्याला म्हणायचं यतंतश्च दृढव्रता सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. पतंजली योगशास्त्रात म्हणतात दीर्घकाल निरंतर तप केलं
मग एक दिवशी महादेव म्हणले परीक्षाच घेऊ. दृढतेची बी परीक्षा असते. पार्वती क्षीण झाली होती तप करून करून. महादेव ब्राह्मण वेशात आले आणि स्वतःच महादेवाची निंदा करू लागले. तुला काय पाहिजे, कशासाठी तप करतेस? तिनं सांगितलं मला महादेव पती म्हणून पाहिजेत आणि मला महादेव पती म्हणून त्यांनी जेव्हा माझं पाणी ग्रहण करतील तेव्हाच मी माझ्या तपाची पूर्णाहुती करेल. तोपर्यंत न फिरे माता. निर्धार असा होता, असा असावा. घररगी झाले पट्टरानी बळेन वरिले सावळे. एकदा मला त्या परब्रह्मानं माझं पाणी ग्रहण केल्याशिवाय मी येणार नाही. हाच नियम आता न फिरे माघारी. पार्वती म्हणली माझा हा नियम आहे, सोडणार नाही. महादेव म्हणले बरं तुला त्या महादेवाबद्दल माहिती? काही माहिती नाही. म्हणले मला ते पती पाहिजे म्हणजे पाहिजे. मग महादेवाची आता सांगितलेली निंदा केली त्या ब्राह्मण वेशातल्या महादेवानंच. म्हणले कशासाठी पाहिजे तुला? हां, गळ्यामध्ये चांगल्या फुलाचा हार घालायचा तर कवटीचा हार, मेलेल्या माणसाच्या कवटी, चित्तेचं भस्म, अंगाला सगळ्या चितेचं भस्म, चिता भस्म लेपन करायचं आणि गळ्यामध्ये साप, त्याच्यानंतर दिगंबर वस्त्र नाही अंगावर, घातलंच तर व्याघ्र चर्मधारी स्मशानी राहिला किंवा गज चर्मधारी. असं जर महादेवाचं स्वरूप असेल त्याच्यापेक्षा एखादा स्मार्ट दिसणारा नवरा बघणं, असं ब्राह्मण म्हणतात. कुणाला? पार्वतीला. आणि ब्राह्मण म्हणजे महादेवच आहेत. आणि बरं जाऊ दे म्हणले लास्टला, तुला सासू सासऱ्याची ओळख आहे का? ह्या महादेवाला बाप नाही माय नाही, अजन्म आहे, अजन्म आहे. मग म्हणले आता बस झालं देवबापा, तुम्ही देवबापा होतेत म्हणून इतका सन्मान राखला, आता तुम्ही आतीच बोलताय. माझं उपास्य दैवत आहे आणि तुम्ही निंदा करतात माझ्या उपास्य दैवताची आणि माझ्या तपाची चेष्टा करतात. आणि मी हे तप सोडणार नाही, महादेवालाच मिळणार. शेवटचं वाक्य चांगलं बोललात म्हणजे. त्याला आई वडिलाचा पत्ता नाही म्हणजे तो अजन्म आहे, त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही. एखादा सामान्य पती जर नोकरदार बघून केला, कधीतरी मरणार आहे, कधीतरी त्याचं रूप नष्ट होणार आहे, कधीतरी त्याचा पैसाही कमी जास्त होणारच आहे ना. सामान्य हाडा माणसाचा जर पती केला काय होईल? एवढं सुख भेटेल का? पण जो कधीच मरणार नाही, अजन्म आहे, ज्याला जन्मही नाही मृत्यू नाही, अनादी काळापासून अनंत काळापर्यंत शिव राहणारच आहे. मग मला असा अमर नवरा जर भेटत असेल तर मी तेच करणार. असं म्हणल्याबरोबर महादेवानं दर्शन दिलं आणि तात्काळ पार्वतीला पत्नी स्वरूपात स्वीकार केला. एवढं तप करावं लागलं. कशासाठी सांगितलं? माता भगिनी सुद्धा एवढा दृढ निर्धार असल्या देव मिळणार म्हणजे मिळणार. पार्वतीनं मिळवला. कोणत्याही कामात सततय कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमश्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. वा.
आवश्यक देव म्हणे आवश्यक देव म्हणे जर असं मनात चिंतन चिंतनिक साधक चिंतनेच साधक चिंतन केल्यावर तयार उभा तो. हां मग आता म्हणजेच निश्चय जर केला निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. पार्वतीचा दृढ निश्चय होता. आता मगाचं जे अर्ध उदाहरण राहिलं की मोहिनी रूपानं पुन्हा विष्णूनं पार्वतीला सोडवलं. रावण जेव्हा पार्वतीलाही मागायला लागला आत्मलिंग मागून त्याची इच्छा वाढली हाव वाढली भूये एवाभिवर्धते वाढते. जसं विषय इंधनेने मला अग्नी कोटे विषय जितके भोगाल तेवढा वाढतच जातात. वा विषय सेविता कोण तृप्त झाला इंधनेने मला अग्नी कोटे भुये एवाभिवर्धते. जसं जसं आता ययातीने एवढा उपभोग घेतला मुलाचं तारुण्य घेतलं कुण ययाती राजन एका मुलाला म्हणला माझं म्हातारपण घेतलंस तर तुझं तारुण्य मला भेटल. ते पोरानं दिलं तरी त्यानं शेवटी त्याला विचारलं महाराज तृप्त झालात का. त्यांनी सांगितलं नाही. न जातू काम कामानाम उपभोग्य न शाम्यती हविषा भुये वर्तमेव भुये एवाभिवर्धते. पुन्हा पुन्हा इच्छा वाढायला लागली म्हणले ह्याच्या नादाला नको विषयात फार गुंतायचं नको नको मना गुंतू मायाजाळी. फार ह्याचं काम नाही म्हणले. हे विषय दरीचे मांग हे कुठं नेऊन घालतील मारक जे माणसाला मारक आहेत म्हणले ह्याच्या नादाला लागायचं नाही. त्याच्यापेक्षा आपलं रामकृष्ण हरी म्हणा आणि ह्या परमार्थाच्या मार्गाने वाटचाल करा. विठ्ठला विठ्ठला. थोडं फास्ट घेतो एकेरी प्रमाण म्हणा. आपला विषय चालू आहे की महादेवाच्या बाबतीतलं जे वर्णन नाथांनी केले त्याच्या अनुषंगानं आपण महादेवाचं वर्णन करालो. महादेव म्हणजे कल्याणकारक आहेत तात्काळ प्रसन्न होणारे आहेत आणि कल्याण ज्याला बी कुणाला आपल्या जीवाचं व्हावं वाटते कुणाला अकल्याण व्हावं वाटते सगळ्यांना वाटते कल्याण. आणि जो कल्याणकारक भगवंताचं नाम घेतो मग त्याचं नाही कल्याण कृत कशी दुर्गतीम तात गच्छती. तो दुर्गतीला जात नाही किंवा नमे भक्त प्रणश्यती माम ही शब्द कल्याणदाय शिव शब्दच कसा आहे. हा शिव ऐसा शब्द कल्याणदायक कल्याणदायक जानती भाविक साधू जन वा साधू जन. छान पाठांतरा बाबतीत आमच्या माऊली महाराजाचं कालच वर्णन केलं मी दानोऱ्याच्या कीर्तनात. खूप छान पाठांतर आहे. चला आपला विषय आहे की शिवजी. आता तुम्ही सर्वजण इथं जेवढे बी आहेत तुमचा भाव आहे देवावर आणि देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. अहो झाले एकचित्त तरी बहुत जास्त कशाला एवढ्यासाठी नका करू वाताहत का. आमच्या अंगद महाराजांनी सुरुवात केली 3 वर्ष झालं बघत बघत सुरुवात त्यांनी जरी केली पुन्हा मागून लोक आले की नाही. आता सगळ्यांनी पंक्ती वाटून घेतल्या. मग असं असतं परमार्थामध्ये वाटचाल करत असताना कोणी असो संतांना सुद्धा अगोदर आपल्या मार्गाने चालावं लागलं. मग लोकांनी केला राज्यभार चाले यायचा. अगोदर सूक्ष्म वाटा होत्या मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मग केला राज्यभार चालायचा. आता किती जण बी या दिंडीत आपल्या किती वारकरी सपादतात किती अडचण काय आहे का. आता दिंडी मार्ग झालाय मोठा फक्त आता इच्छा पाहिजे विल पॉवर आपली. मला जायचं सोहळ्यात मला जायचं एवढं झालं की झालं. बाकी तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्था आहे सगळं आहे. नाम चिंतन करत करत अहो काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. आता हे तुमचा एकांतवास आहे. इथं मला सांगा आता घडी सुद्धा नाही मला तर बरं वाटलं. जे घड्याळ बघितलं की मला गडबड होते कस तरी नसलेली बरी. किती टाइम झालाय समजू नये महाराजालाही आणि तुम्हालाही कळू नये. नाही तर उगं घड्याळकडे बघू कीर्तन त्याचा फायदाच नाही. म्हणून तुकोबराय म्हणले येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा. आमच्या अंगातले गुणदोष उलट जातात. निसर्गाच्या जितकं जवळ जाईल तितकं बरं वाटते. तुम्ही बघा शहरात जा हे हॉर्नन हे गर्दा सगळं ऐकून तुमचे कान किर होऊन जातात. कधी कधी शेतात झाडाखाली जरी तुम्हाला हे ढेकळात झोप येते का नाही. दुपारवर काम करायचं आऊत हाणायचं नांगूर हाणायचं काय कोळप
तुमचं जे कामं चालू आहेत, हळद काढली कुणं काही काढलं चालू आहे ना, दुपारी तुम्हाला असं वाटतंय योग निद्रेत गेलो का काय, काहीच लागत नाही. मालकीने आणलेली ताक भाकर खायची ना आपलं झोपायचं. हे सुख दुसरीकडं नाही. म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी, आणि असं सुख भेटावं म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती मृत्यूलोकी व्हावा जन्म. अरे आम्हाला ह्या कीर्तनाचं सुख नाही म्हणले, सगळं आहे स्वर्गात, पण नामचिंतन नाही ना स्वर्गात. मग काय करायचं, उपयोग काय, काय वैकुंठ जाऊन काय बा करावे म्हणले नामदेवराव. उगाची बैसावे मौन रूप, उगा भूतावनी बसायचं बघत म्हणले. काय करायचंय, स्वर्गाचं सुख सुद्धा आम्हाला नको, मोक्ष सुद्धा, मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुग. अहो एकदा जन्म घेतो आम्ही, जरा बेजारीत सहन करू, पण हे सुख तरी मिळेल ना. कोणतं, हे नामचिंतनाचं. आता हे टाळकरी भजनी एवढ्या सगळे एकत्र येऊन महादेवाची भक्ती करणं, प्रसाद भक्षण करणं, हे सुख कुठं आहे सांगा ना. अहो काल्यासाठी स्वर्गातल्या देवालाही काला भेटला नाही. आले तरी सुद्धा भगवंतानं सांगितलं हे देव जळी झाले मासे, पण जाऊ नका म्हणले तिकडे. हसोनिया पुसे तिरी सांगा ते हात, जायचं नाही म्हणले, त्यांना प्रसादच मिळू द्यायचा नाही. काला वाटीत आहे ने विधाता ठकविला म्हणले, द्यायचं नाही कुणाला, आपला आपला आहे म्हणले. हे देव ब्रह्मदेवाला याला त्याला नाही, त्यानं आपली मजा घेतली म्हणले. काय वत्स गाई चोरून नेल्या कुणा, ब्रह्मदेवानं, आणि ते इंद्रानं संवर्तक मेघ वर्षाव केला म्हणले. आपण आता गोवर्धनाची पूजा करू. म्हणजे कृष्णानं काय सांगितलं की तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, पण विशेष हा लाभ मला हे सांगायचं संत संगी. आता इथं लाभ आहे, पण आपण बी असे दुर्दैव आहोत, घरी झोपताल शेतात झोपताल पण इथं येत नाहीत. आता इथं आले तेवढ्याला धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. मग शंकराचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात काही विशेषण वापरले. अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराज सांगतात, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिव कसा आहे म्हणजे शंकर म्हणजेच महादेव. अहो जो आता हलाहल विष पहिल्यांदा समुद्र मंथन करायला लागले, मंदराचल पर्वताचा काय केला, रवी केला. वासुकी नागाचा दोर, तिकडून दैत्य इकडून देव. ही तर कथा तुम्हाला भागवतात माहीत आहे. घुसळण केल्यावर समुद्र मंथनातून पहिल्यांदा बाहेर काय पडलं असेल तर हलाहल विष बाहेर पडलं. पुन्हा 14 रत्नाची प्राप्ती झाली, ते कुणालाही घ्यावे वाटतात. लक्ष्मी निघाल्या विष्णू तयार, गुडघ्याला बाशिंग बांधून मला पाहिजे म्हणले. पण विष कुणा घ्यायचं, सगळे इकडे पळू लागले, बापा विष म्हणल्यास नको. लक्ष्मीला विष्णू सगळ्यात नंबर 1 ला लाईनमध्ये. लक्ष्मी आल्या कुठून, समुद्र मंथनातून. उच्चश्रवा घोडा आला की इंद्र म्हणला मला पाहिजे. सगळ्यानं सगळे रत्न वाटू घेतले, 14 रत्न. पण जे विष निघाल तर त्याचं काय करायचं, ते विष बी म्हणला जाऊ द्या, मला काय करायचं, काम मरणात जाळीत पृथ्वीला सृष्टीलाच जाळायला निघाला. अरे म्हणले देव म्हणले हे काय खरं नाही म्हणले, आता एक जणच वाचवू शकते म्हणले ह्याच्यात. ह्या जगात सगळ्यात जर पावर कुणाकडे असेल हे विष पचविण्याची, ते एकमेव भगवान शंकर आहेत. कोण्याच देवात ही शक्ती नाही म्हणले. हे सामर्थ्य कुणाकडे आहे, भगवान शंकराकडे आहे म्हणले. जा
विनंती केली. मग महादेवानं हलाहल विष घेतलं आणि कंठात ठेवलं. निळकंठ नाम प्रसिद्ध झाली. काय केलं महादेवानं? अहो विष प्राशन केलं आणि कंठामध्ये ते विष पचवलं. बघा आता एवढं दहाक विष. म्हणून तर अमृत प्यायला सगळे आले. देवाच्या पंक्ती, दैत्याच्या पंक्ती. मग विष्णू तेव्हा एकदा मोहिनी रूप घेतलं आणि म्हणले दैत्याला अमृत मिळू द्यायचं नाही. देवाला वाढायला लागले. मध्ये दोघं राहू केतू घुसले होते, तिथं शिरच्छेद केला त्यांचा. तेव्हापासून हे ग्रहण वगैरे जे आहे की नाही, ते राहू केतू म्हणतात आम्ही बदला कधीतरी घेऊ. त्यांना अमृत मिळू दिलं नाही ना दैत्यांना. मोहिनी रूपानं भुलवलं. देव अमृत घ्यायला तयार. मला काय सांगायचं की अमृत पितात तो देव, ते सगळे देव, पण जो विष पितो तो महादेव. विठाला विठाला. कडू घोट पचवणं, अपमान पचवणं हे सगळ्यात अवघड आहे. ते आपले दोष किंवा इतराचे दोष मला माहीत झाले तरी ते कंठातच ठेवायचे, बाहेर विनायनमध्ये नाही. असं महापुरुष कार्यसाधक असतात. म्हणून निळकंठ नाम प्रसिद्ध झाले. महादेवानं हलाहल विष पचवलं म्हणून तर ते महादेव आहेत. देवांचेही देव. एवढं सामर्थ्य कुणात नाही. आता एक जण मला म्हणला तुम्ही महादेवाचं कीर्तन असलं की मस्त महादेवाचं वर्णन करता आणि इकडं विष्णूचे भक्त म्हणून कपाळाला गंध विष्णूचा लावता, असं कसं? आता ह्या बाबाने आडवी विभूती लावली. काही जण शैव संप्रदायातले आहेत, काही वैष्णव आहेत, काही शाक्त आहेत, काही गणपती आहेत, गणपतीचीच उपासना करणारे संप्रदाय. काही एक आहे का भारतात? 100-200 संप्रदाय आहेत. आणि आता तर नवीन काल आम्हाला अंगद महाराजाला नवीन 2-4 सांगितले आपल्या काळे सरनं. मी म्हणलो बापा आता हे तर अनेक जास्त संप्रदाय किती आहेत ह्याचा कुणालाच ठांग पत्ता. पण मूळ जे आहेत, मूळ त्याच्यामधले, जसं आद्य गुरु शंकराचार्य म्हणले बाबा एवढ्यामध्ये प्रमुख 5 देवतेची पूजा करा. पंचायतन पूजा. आद्य शंकराचार्यानं सगळ्याला एकत्र बसविलं. हे असे शैव इकडे निघाले की वैष्णव इकडे, ह्यांचं भांडण, आडवा गण लावायचा का उभा गण लावायचा. पण तुकाराम महाराज म्हणले हरिहरा भेद. हरिहरा भेद असं एकेरी चोल द्या. हरिहरा भेद नाही करू नका वाद, किंवा नाही करू नये वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. अहो महादेव आणि विष्णू वेगळे नाहीतच. वास्तविक रामपूजी सदाशिव. दोन्ही सारिखे सारिखे. विश्वनाथ विठ्ठल सखे. विश्वनाथ विठ्ठल सखे. दोन्ही एकच आहेत. एक वा उजवे वाम भागन. तुका म्हणे एकची अंग. फरक नाही. भेदकाशी नाड एक वेलांटेचा. हर आणि हरी फक्त वेलांटी आड आहे म्हणले. म्हणून नाही नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. किंवा एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी वैष्णव. नाथ महाराजच एका ठिकाणी म्हणतात एका जनार्दनी वैष्णव. आणि शिरोमणी जर कोण असेल तर महादेव. वैष्णवांचा म्हणजे आपला सुद्धा शिरोमणी महादेव आहे. तुम्ही म्हणता आता हे कसं? तर हे तुम्हाला सांगतो. वैवस्वत मंत्र होतं. मन्वंतर असतात. मन्वंतर. तुम्ही आता हे कधी मन्वंतर वगैरे कालमापन जे मनू कोण्या ह्याच्यामध्ये मन्वंतरात झाला, वैवस्वत मनू, वैवस्वत पुढे मन्वंतर असतात. असे भागवतात ऐका तुम्ही. वैवस्वत मन्वंतरात क्षीरसागराच्या तीरी महादेवन पार्वती बसले. पार्वती हळूच विषय थोडंसं मालकाला अगोदर मुख्य गोष्टी करण्याच्या अगोदर थोडं मालकाच्या आवडीचा विषय काढला. कुणं? पार्वतीनं. मग बोलत 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 पार्वती महादेवाला म्हणली होय हो
म्हणला होतात की मला गुह्य ज्ञान सांगतो. महादेव म्हणले म्हणलो होतो. मग आता मला सांगा काय अडचण आहे? इथं क्षीरसागराच्या ठिकाणी कोणी नाही, आपण दोघं एकांतात आहेत, तुम्ही मला ते गुह्य ज्ञान सांगा. महादेव म्हणले ठीक आहे, पण एक अट आहे म्हणले, झोपायचं नाही. बघा कोण झोपलं नाही ना इथं, झोपलं नाही ना. अट काय? गुह्य ज्ञान सांगत असताना झोपायचं नाही. आणि नेमकं माणसाला कीर्तनात गाढ झोप लागते, कथेत गाढ झोप लागते. काय गुन्हा आहे लोकांनाच माहीत. पण काही काही म्हाताऱ्या पोतीला येतात, केल्या वाती सांभाळल्या नाती, आणि रामाची सीता कोण होती पुन्हा काही माहीत नाही, गेल्या पोतीला. झोप काढतात खांबाला टेकून. कुठपर्यंत रामायण आलं, कोणता अध्याय चालू आहे, कोणत्या कांडातला कोणता भाग चालू आहे काय नाही. 7वं कांड सुरू आहे का 6वं आहे का 5वं, कुठं अरण्यकांडातून लगेच तिकडं सुंदरकांडातून युद्धकांडात, काहीच माहीत नाही. म्हणजे त्याला मधला एवढं लक्ष देत नाहीत. सांगायचा भाव, पार्वती म्हणली मी कशी झोपल? म्हणली गुह्य ज्ञान एवढ्या कुणालाच भेटत नाही. बाबा माझ्यावर प्रसन्न आहे, माझा नवराच मला सांगणार आहे, मला बाहेर जायची गरज नाही. घरीच ज्ञान आहे ना, बाहेर मिळवायची गरज आहे का? गुह्य ज्ञान कुणालाही प्राप्त होत नाही. ते गुह्य तुझला प्राप्त कैसे? फक्त अर्जुनाला मिळालं. जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देव फक्त अर्जुनाला बोलला. का तर अर्जुन काय होता? देवाचा सखा होता. बरं म्हणले गीतेच्या रूपानं तुला हे ज्ञान सांगतो. पूर्वी मी एकदा सूर्याला सांगितलं, पुन्हा सूर्यानं मनुला, मनुनं इक्ष्वाकुला, इक्ष्वाकुनं पुढे ही परंपरा चालत आली. म्हणजे आता मी काय करतो, हे ज्ञान तुला सांगतो. म्हणून अर्जुनाला गीतेच्या रूपानं 18 अध्याय देवानं सांगितले. आता ते अर्जुन भाग्यवान होता म्हणून मिळाले. मग पार्वती म्हणली मला कुठंच जायची गरज नाही, मालकच माझा शिरोमणी महादेव. चला सांगा म्हणली गुह्य ज्ञान, मी झोपत नाही. सांगायला चालू केलं. गुह्य ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश आहे. ते साध्या ज्ञानानं तर झोप येते. एखादा विनोद नका करू द्या, पुन्हा माणसं म्हणतात बापा महाराजांना लय बोर केलं, काय सांगितलं तेच समजलं नाही, डोक्यावरून गेलं सगळं. असं होतंय. हे तर आत्मज्ञान होतं. तिथं तर सगळं ब्रह्मन मायान तुम्हाला अंतकरण चतुष्टय ह्याच्यात तर मी घुसविलच नाही. आणि तुम्हाला त्रिगुणातीत अवस्था, त्याच्यानंतर पुढच्या जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, हे सगळ्या अवस्था, त्रय अवस्थेच्या पलीकडं या सगळ्या गोष्टी म्हणल्या. झोप येणार म्हणजे येणार. आम्हाला येते अभ्यास करताना. तुम्ही विचारसागर हे ग्रंथ वाचा, झोप येते माणसाला. समजते का लवकर? हां कोणी बघा, अहो साधा आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना पुन्हा घालीन लोटांग लवकर आवड. चहाची बशी वाजली की तिकडं आपलं हरिपाठ संपला, पटकन आवरतो माणूस. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, पार्वतीला गुह्य ज्ञान सांगायला सुरू केली. अर्ध्यापर्यंत आलं की बाईसाहेब झोपल्या, म्हणजे पार्वती आईसाहेब झोपल्या. महादेव म्हणले, मी म्हणलं की नुसतं म्हणायचं गोष्ट सांगताना मध्ये. मग आता हूं चालूच होतं. महादेव सांगालेत हूं चालू. हुंकार कोण टाकायले? पार्वतीला बघितलं तर झोप लागले. हुंकार तिथं क्षीरसागरामध्ये मत्स्य रूपानं विष्णू चोरून ऐकू लागले ज्ञान. आबा एवढं ज्ञान बाबा कधीच भळभळत नाही ना, आज एवढं ज्ञान सांगायला ते वाया चाललंय. पार्वतीला झोप लागली म्हणून मत्स्य रूप घेतलं कुणं? विष्णूनं. आणि विष्णू मत्स्याच्या पोटात ऐकू लागले ते ज्ञान आणि हुंकार टाकू लागले. महादेवाला काय कळणार आहे म्हणले. पण महादेव भोळे जरी असले तर लबाडी ओळखतात. ओळखीलं कोण आहे म्हणले, विष्णूच आहे. बाहेर आल्यावर सांगितलं तुम्ही चोरून ज्ञान ऐकलं तर ह्याचा उपयोग होत नाही. संप्रदायपूर्वक ज्ञान श्रवण करावं लागतं. करून या ज्ञान सिद्ध करा. आता काय करा, ऐकलं बरं जाऊ द्या, काय हरकत नाही. आमच्या मालकिनीला झोप लागली, फायदा तुमचा झाला, काय हरकत नाही. पण तुम्ही पृथ्वीवर मच्छिंद्रनाथ रूपानं अवतार घ्या आणि हे ज्ञान सिद्ध करून लोकात प्रसारित करा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्राला आदले सहज स्थिती. मिळालं पण पुन्हा मच्छिंद्रनाथानं अवतार घेतला आणि ते ज्ञान मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. पुन्हा गोरक्ष ओळला गहिनीनाथाला दिलं आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार निवृत्तीनाथ महाराजाला दिलं. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजाचे मोठे बंधू आणि गुरु सुद्धा. मग ते परंपरेनं ज्ञान
ज्ञानदेवा सारं चोजवले. आलं ज्ञानदेवापर्यंत. आता ज्ञानेश्वर महाराजापासून आपल्यापर्यंत. अहो ज्यांनी काशीला गेल्यावर ज्ञानेश्वर महाराजाचा हात धरला ते म्हणजे विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. बघा आता वा ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेआत. मग तिथं त्या दोघाचा संवाद झाला. नामदेव महाराज म्हणले आम्ही तीर्थयात्रेला आलो. नामदेव म्हणे वा सोडा बाई. ज्ञानदेव सर्व ठाई म्हणले आता आमचं पुढचं काम बघू द्या, आम्हाला इथं गुंतवून ठेवू नका. वा हा असं प्रमाण आहे. मग हे ज्ञानाची परंपरा कळाली तुम्हाला. मग आता मला सांगा आपल्या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण झाले? भगवान शंकर झाले. हे नाथ महाराजानं पटवून दिले लोकांना. मग म्हणले की एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. वेळ होत आलाय. फक्त पहिल्या चरणातले 2 विशेषण महत्वाचे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती. त्याच्यात भोळा आणि चक्रवर्ती. भोळा म्हणजे आता एखादा माणूस इथं भोळा आहे. भोळा म्हणजे वरून असा भोळा नाही, मधून चालाकी चापटरकी करतात माणसं. बरोबर आहे की नाही? त्यांना वाटते हे माणूस समोरचा मी सहज ह्याला फिरवू शकतो. लोक म्हणतात बी ना दुनिया झुकती है, म्हणजे भोळं समजतात पुढच्याला. पण इथं बसलेला माणूस आता मला सांगा हे बाबा लहान नाहीत. मोतीराम महाराजाचं सानिध्य लाभलंय. आल्या दर्शन घेतलं मी बाबाचं. घरी गेलो 5 मिनिट लेट होऊ द्या म्हणलं, पण मस्त मोतीराम महाराजाचा फोटो ग्रंथ. काय वय आहे मला सांगा. आता हे बाबा संतांच्या संग राहिलेत. आता माझा तर तेव्हा जन्मही नव्हता. मोतीराम महाराज तर मला कळत नाहीत, मारुतराव महाराज कळतात शेवटी. आता बाबा संत संगतीत राहिलेत म्हणल्यावर संतांचा त्यांच्यावर काही ना काही कृपादृष्टी हात आहे की नाही. तेच आपल्याला त्याची प्रेममुद्रा गोरक्षाला दिली आपल्याला मिळतं. म्हणून असे ज्येष्ठ श्रेष्ठ हे आपलं वैभव आहेत. आता जे बी मारुतराव महाराजासोबत राहिले, मोतीराम महाराज सोबत राहिले, असे माणसं कमी आहेत आता. आणि ह्या माणसांनी संप्रदाय टिकवला म्हणून आज काहीतरी 4 शब्द आपल्याला कानावर येत आहे. हे पुढच्या पिढीपर्यंत ज्ञान मी सांगलो. परंपरा ह्या बाबासारख्या लोकांनी टिकवली म्हणून आज आपल्याला मिळाली. विठ्ठला विठ्ठला. भगीरथानं गंगा आणली. मला सांग, भगीरथानं गंगा प्रसन्न केली. महादेवानं जटेत घेतली, तिथून सोडली आणि मग व्हायला लागली. आता गंगेचं पाणी तुमच्या उसाला आहे का? सोयाबीनला, हळदीला, कुणाचं? आणली एकानं, फायदा. इकडं गौतम ऋषीनं ब्रह्मगिरीवर तप केलं, महादेवाला जटा आपटायला लावल्या. नाशिक त्र्यंबकेश्वरला गोदावरी आली वाहत. आपल्या इथं आहे ना गोदावरी, धानोऱ्याला गोदावरी आहे की. आता त्या गोदावरीचं पाणी आम्हाला सगळ्याला प्यायला म्हणा, कशाला आहे म्हणा. अहो ही गंगाच अशी आहे की पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, फेडीत पाप ताप, एवढ्याचा उद्धार केलाय. आता एकट्या गौतमासाठी आली पण उद्धार जगाचा. म्हणून संत एकटे येतात. वा एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. आता सगळा मराठवाडा सुपीक केला एकत. आणि पाप मराठवाड्यातल्या लोकांचे हे दंडकारण्य काय कमी पापी आहे का? रामापासून लोकांना त्रास दिलाय, देवाला सुद्धा आणि संतांना सुद्धा. प्रत्येक साधू संताला इथं त्रास झालाय. कोणता साधू संत असा नाही त्याला त्रास झाला नाही आणि लोकापवाद किंवा लोकांनी निंदा केली नाही. केली की नाही? मग जर संत अपवाद ठरले नाही तर आपल्यासारखे बारके सारखे महाराजांना आशाच करायची नाही लोकांची. त्याच्यामुळं तुका म्हणे तेजोनिया जनभक्ती करा. नकाच ह्यांच्या नादी लागू. कुणाच्या? लोकांच्या. असं एक प्रमाण आहे, तेजोनिया जनभक्ती करा. तुका म्हणे आता नायकावे वचन काहीतरी असं आहे. तेजोनिया जनभक्ती करा. तेजोनिया जनभक्ती करा म्हणजे आपण आपली भक्ती करायची आणि उद्धरून जायचं बघायचं. फार वित्तेशना लोकेशना, मला पैसा मिळावा, माझी प्रसिद्धी व्हावी, लोकांनी मला चांगलं म्हणावं, काय घेणं देणं नाही. एक त्या देवानं एक बार कहो तुलसीदास मेरा आहे. तुलसीदास म्हणले देवा तू एकदा मला हात धरून म्हण की मी तुझा तू माझा भक्त आहेस, मला जगानं काही म्हणून दे, काही घेणं देणं नाही. एक बार कहो तुलसीदास मेरा. देवानं म्हणावं की हा माझा भक्त आहे. लोकांनी माळा टिळा बघून काही म्हणून उपयोग नाही. वा तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. वा देखीला डोळा बैसला. मग अशी वृत्ती जेव्हा होईल मग परमार्थच ह्या वृत्ती तयार होण्यासाठी करायचं.
हे एवढे दर अमावस्येला भजन कीर्तन अंगद महाराजाची बेजारीच आहे की नाही, किंवा तुमची मना सगळ्याचीच गावकऱ्याची, ही बेजारी नाही, ही साधना आहे तुमची साधना. आता माझं कीर्तन अर्धा तास लेट होतंय सगळ्यालाच माहीत आहे, पण तरी तुम्ही बसलात, ही तुमची साधना आहे, तप आहे. तपो द्वंद्व सहनाम, म्हणजे द्वंद्व देवासाठी कष्ट सहन करणं, देवाच्या नामस्मरणात राहणं, चिंतन करणं, ही काया त्याच्यासाठी झिजवणं, हे तुमचं तप आहे. तप म्हणजे फक्त नाक पकडून बसणं नाही, सतत नामचिंतन आणि देवासाठी काया झिजवणं, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, ह्याला म्हणायचं तप. आणि असं जो तप करतो त्याला मग शिव भोळा चक्रवर्ती दिदल्याविनं प्राप्त, गुजेविनं हित, मग तप्पेविनं दैवत भेटत नाही. अहो द्वैताची झाडणी गुरुविनं ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेल ना, तसं होतच नाही. अगोदर गुरु करावा लागेल, ज्ञान मिळवावं लागेल, अभ्यास करावा लागेल. आता हे पक्वाजाला 100 बोल पाठ करावं लागतात, हे झालं की ते झालं की ते, पुन्हा सरपट्टी मात्रा ज्ञान येऊन तेऊन मग विशारद झाल्यावर त्याला पक्वाज वाजवता येतो. किती मेहनत आहे, हे त्याचं तप आहे. आता गायकाला विचारा का सारे गम वाजवताना पहिल्यांदा पेटीवर कशी कसरत होते, ते सोडून द्यावं वाटते नाद. मी तर बऱ्याच वेळा प्रयत्न करू म्हणलं, आपल्या हे कशाचं ना, आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण ते, आपल्या ह्याचं आपने बस की बात नाही, त्याच्यामुळं मी गायनाकडे जे लक्ष दिलं नाही ते तेव्हा जे सोडून दिलं. म्हणलं काय नाही, आपल्या गायक मंडळीचं सहकार्य घ्यायचं आणि चालू द्यायचं. विठाला विठा. म्हणजे साधना करणं कठीण आहे, गायनाची असो, कीर्तनाची असो, अभ्यासाची असो. नित्य तुमचा अभ्यास नसू द्या, इथं माईक पुढे आलं की तप होते, काय उपयोग आहे, मग काहीच येत नाही. अभ्यास असेल तर ग्रंथ वाचले तर येईल, तेही साधनाच आहे ना. 2 तास अभ्यास करत बसा बरं, तुम्हाला कसं होते, पाय दुखतात बसल्यावर. मोबाईल बघायला, टी व्ही बघायला, 3 तास पिक्चर बघतात लोक. क्रिकेट जर बघाय बसले बाबा, एक रन मोजतात, एक रन. खरंच कमाल वाटते मला. कधी कधी मला वाटते आपल्या बापानं किती कष्ट केले, आऊत इकडून नेलं तिकडून आणलं, ती 1 रन धरायची, मोजायचं आणि मग अभ्यास करायचा. ते डोळ्यापुढे जर ठेवलं, डोळ्यापुढे ठेवलं आपल्या बापानं किती रन काढल्या, तर माणूस क्रिकेट बघणार नाही, बरोबर अभ्यासात मुंडकं घालून अधिकारीच होणार. विठाला विठाला. अहो ते खेळणारे कोट्याधीश झाले, त्याच्यात सगळा नंबर 2चा पैसा. IPL म्हणा, काही म्हणा, काय कोणी टीका केली म्हणून, पण शुद्ध आहे का बरं? तुम्ही खेळही खेळा, स्वतः बॅट घ्या, बॉल घ्या, चला विटी दांडू चेंडू लगोरी नानापरी खेळ मांडीला, स्वतः खेळा, घाम गाळा. दुसऱ्याचं पाहून फार काळ ठीक आहे, आपल्या देशाचा खेळ आहे, थोडं बघावं किंवा स्कोअर बघणं ठीक आहे, पण दिवस रात्र त्याच्यातच राहिल्यावर विद्यार्थ्याचा अभ्यास कसा होईल? बरेच विद्यार्थी क्रिकेटच्या, गाण्याच्या, पिक्चरच्याच नादानं वाया गेले. विठाला विठाला. राहिलं सायला. आता हे एवढंसं जरी लेकरू असलं, घे बाळा मोबाईल, माय सुद्धा म्हणते घे मोबाईल, त्याला मोबाईल मधलं ढेकळं कळत नाही. पण तुम्ही देता की नाही त्याच्या हातात? खरं सांगा प्रामाणिकपणे. सगळेच देतात. तुम्ही म्हणाल तुमची मालकीन, माझी सुद्धा मालकीन काय जगाच्या वेगळी आहे का? सगळं मी सुद्धा आलो ना जगामध्ये, माझाही अनुभव तोच आहे, म्हणजे सगळ्यांचा अनुभव सारखाच आहे, ह्याच्यात कोणी सुटला नाही. सुटायला कोण आहे? आपण सुट्टी जे हे नाही वरमठावे. प्रयत्न करालो त्या मार्गानं हळूहळू आसक्ती कमी करायची प्रपंचाची आणि भगवंतावरची अनुरक्ती वाढवायची. विठाला विठाला. चला आता शिव भोळा. भोळा म्हणजे देव कसा आहे? ज्याचा भाव चांगला. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी का. आता थोडं फास्ट घेतो. चक्रवर्ती म्हणजे जो चक्रवर्ती सम्राट आहे की ज्याची तुका म्हणे त्रिभुवनी ज्याची सत्ता, तुकया तो रक्षिता झाला. ज्याची सत्ता त्रिभुवनात आहे तो चक्रवर्ती सम्राट आहे. एखादा राजा फार काळ तर इथल्या एवढ्या परिसराचा राजा धरला समजा एखादा, पण हा बाबा त्रैलोक्य त्याच्या ताब्यात आहे. अहो जगाचा मालकच आहे ना. पितामहश्च जगतो माता धाता पितामह. भगवान म्हणतात ना गीतेत, माता धाता पितामह किंवा गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यय. असे महादेव, आणि ते सुद्धा महादेव रुद्रो नर उमा नारी तस्मे तस्य नमो नमः. ते सुद्धा प्रकृती पुरुष आणि दोघांना तेवढंच समान महत्त्व देऊन
स्त्रियांचा गौरव सुद्धा महादेवानं तेवढाच वाढविला आणि आपल्या बरोबरीचं स्थान दिलं. या माता माऊल्या सुद्धा ह्या जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांची तेवढीच गरज आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती, भोळा आहे चक्रवर्ती, आणि त्याचे पाय सतत चित्तात ठेवायचे, सतत चित्तात ठेवायचे. काही जरी नसलं, आता हे माणसं उठताना सुद्धा मायो बाबो म्हणत म्हणत उठतात. रामकृष्ण हरी म्हणून कोणी उठते का? बाबा कसा आहे, मेलो मेलो म्हणून उठतात काही जण. मी बरेच जणांचं ऐकलं. म्हणतात तसं निरोगी. पण उठताना हरी 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 म्हणाव, रामकृष्ण हरी म्हणाव. अहो सिंक जांभळी जरी आली तरी रामकृष्ण हरी म्हणाव. वेळ वाया घालू नये, तेवढा वेळ वाया जाते माणसं. सिंक जांभळी कोकणा, घड्याळ नाही, किती वाजलेत? टाइम सांगा एकदा. 1:30 वाजलाय, म्हणजे 15 मिनिटात आपल्याला घ्यावं लागतंय समारोप. आता थोडक्यात आता अर्थ लावून देतो. त्याचे पाय माझे चित्ती. चित्तामध्ये देवाचे पाय धरायचे. आता ह्याचे प्रमाण बरेच आहे. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान. प्रमाण घेत नाही का? पाय चित्तात ठेवायचे, कारण चित्त जे आहे कुठेही पाय ठेवण्यापेक्षा चित्त सगळ्यात जर मोलाचा आटम काय असेल, आता हे बी महत्वाचं आहे तुमच्यासाठी. तुमचं चित्त आहे ते कुणालाही देता का तुम्ही? अहो माणूस काही देईल, चित्त कुणालाही देत नाही. म्हणून तर तुकोबर आहे देवाला सुद्धा भांडले. देवा तू नंबर 1चा चोर आहेस. ह्या जगात नंबर 1ची चोरी कोण करीत असेल तर देव करतो. कसं काय म्हणले? देव म्हणले माझ्यावर चोरी चाळ, माझ्यावर चोरी चाळ. देवा तू चित्त चोर आहेस. नमामि चित्त चोरकम. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. हरीने माझे प्रसिद्ध चोर. वाह, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. हा तू चोरच आहेस. केशव नामयाचा दातार. चित्त चोर. हरीने माझे हरिले चित्ताव. भार वित्त विसरले. ह्या गोपिकांना घरादाराची सासू सासरे सुद्धा आठवण राहिले नाही. सासू सासरे घरी शिमगा करू लागले. आमची सुनबाई आता त्या कृष्णाच्या नादाला लागली, घरीच येईना. आणि दही दूध घ्या म्हणण्याऐवजी गोविंद घ्या, दामोदर घ्या. हे चित्ताला छंद लागला. काय लागला? छंद. म्हणून चित्त मोलाचा आटम आहे. तुकोबर आहे म्हणले मी चित्त देतो देवा, पण आता तुझी बिलाबाडी एक ओळखतो. तू चित्ताचा चोर आहेस, पण माझंही चित्त फुकट देणार नाही. त्यालाही फार किंमत आहे, कारण मी खूप प्रयत्नानं ते जपले आणि शुद्ध केले. ह्या जगात राहून चित्त शुद्ध ठेवणं सोपं आहे का बाबा? कलियुगात राहून तर मला वाटतं चित्त शुद्ध राहणं लय अवघड गोष्ट आहे, सगळ्यात कठीण आहे. म्हणून तुकोबराय म्हणले असतील, चित्त देऊन या तू काय घेशी, ऐसे मजपाशी सांगा आधी. आधी मला सांग, तरीच पंढरी राया करीन साठो वाटी, आणि नेगे जया तुटी येईल. ते आपल्या दोघांचं सट्टबट्ट होईल. मी चित्त द्यावं आणि त्याच्या बदल्यात तू मला काय देशील सांग. मला जर परवडलं तर सौदा होईल, परवड ना गेल्यास होणार नाही. तू का म्हणे तुझे माझे घडेल तर भक्तीचा भाव रे देणे घेणे. तू मला भक्ती द्यावी अखंड, अखंड खंडेना जीवन. मला तुझा कधीच विसर पडू नये, अशी जर भक्ती देत असलास तरच मी बी चित्त देणार आहे, नाही तर मी रिकामा नाही. माझं एवढं चांगलं चित्त सोनं आहे माझं. चित्त काढल्याशिवाय देहात काय राहणार आहे? अहो तुमचं चित्तातच सगळं चित्रपट आहे ना. तुमचं मेमरी कार्डच आहे चित्त, म्हणजे हे मोबाईलचं स्टोरेज आहे सगळं. कुठं हे सगळं चित्र उमटत आहे चित्तात, आणि तेच पुन्हा त्याच्यानुसारच कर्म घडते. म्हणून चित्त एवढं मोलाचं ॲटम आहे. म्हणून त्याचे पाय माझे चित्ते. अशा एवढ्या मोलाच्या ॲटममध्ये देवाचे पाय. आत विठ्ठल कोंडीला, हृदयबंदी खाना केला, करोनी पोटी साठव. असं देवाचं चित्त. हा संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठव. बरं देवा तूही काही कमी मोलाचा नाहीस. आता सोनं कुठेही ठेवतो का आपण? चांगल्या तिजोरीत, पुन्हा कुलूप चांगलं पाहिजे त्याला. चोराची भीती आहे. म्हणून तू सुद्धा कमी नाहीस, पण तुला मग आता कुठं ठेवतं? माझ्या हृदयात ठेवतो देवा, कारण माझ्या हृदयाची तिजोरी केली जनाबाईनं. जनाबाई म्हणल्या आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आणि मग कुलूप लावून टाकला. आता कोटे धावे मन. आता या चित्ताला जायला आणि पळायला चान्सच नाही. आधी फार पळून आलंय हे चित्त. इथं आलेले माणसं आता उगे दात फित गेले, डोळे फिळे नाहीत म्हणून. तरुण कोणी आहेत का इथं? कमीच आहेत ना, कमीच आहेत ना. अगोदर येत नाही चित्त इकडं. हळूहळू तिकडं संसाराचे झपके बसले, 4-2 इकडले तडाके बसले. जरा
नाका तोंडात जरा हे झालं, पाणी गेलं, संसारानं बेजारी केली की मग देव आठवतो. पळून पळून भागला आणि पुन्हा मग देवपूजेला, मग चित्त त्याचं इतक्या लवकर इकडे येत नाही. एवढंही सोपं आहे का म्हणतात. अहो हे येऊच देत नाही, बदमाश आहे. म्हणून ह्याच्यापासून सावध राहील. म्हणून चित्ती तुझे पाय, म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आता म्हणू नका पुढचं. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. आता भजनी मंडळाचीच माफी मागावं लागेल, कारण विषयच होणार नाही आपला. वाचे वदता शिवनाम, वाचेनं शिव शिव असं जरी म्हणलं तरी फायदा काय आहे. वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोधकाम. आता क्रोध काम हे बाधणार नाहीत. कसं काय. ह्यांनी तर जगाला ययाची बंड जगावरी, जगावर ज्याची सत्ता आहे असे काम क्रोध बाधणार नाहीत. कसं काय होईल. अहो शिवच असा आहे की भगवान शंकर स्मशानात तप करत बसत असताना मदन मुद्दाम आला. मदन म्हणजे काम, आणि त्यानं बाण सोडले, कामाचे बाण सोडले. पण शंकरानं ओळखलं माझं चित्त चलित कोण करायला, हा मदन करायला. म्हणून तिसरा नेत्र उघडीला आणि कामाचं दहन केलं. कुणाचं. मदनाचं दहन केलं शंकरानं. मग शंकरानं कामाला जाळून टाकलं. तर शंकराचं नाव घेतल्यास वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. आता काम जवळ येईल का. तो भीतो शंकराला, कारण त्याला माहित आहे या बाबाने एकदा मला जाळल्यास मग कामाची बायको रती ती आली, आणि जर कामाला जाळलं तर जग कसं चलल. म्हणजे आता माझ्या नवऱ्याला जिवंत करून द्या. मग एकदा त्यानं महादेवानं सांगितलं जिवंत होईल, पण त्याला आता शरीर मिळणार नाही, अनंग राहील. तो काय राहील. अनंग म्हणजे अंग राहणार नाही. बरं तसं का होईना जिवंत करा जगाच्या कल्याणासाठी, म्हणून गयावया करून जिवंत करून घेतलं. मग काम येईल का जवळ. आता त्याला एकदा रट्टा दाखविला, एकदा रट्टा दाखविल्यास पुन्हा येत नसते ते. म्हणून काम भीतो महादेवाला. म्हणून आणि क्रोध सुद्धा भीतो. अहो कामाची आणि क्रोधाची साखळीच आहे. हे कसं आहे, हे एखादी डुकरीन पोळ लागली ती पिलावळ महागच असते. तसं हे कोण कुठून येते बघा. ध्यायतो विषयान पुष संगस्ते सुपजायते. बघा आता संगात संजायते काम, हा कामात क्रोधो बीजायते, क्रोधात भवती सम्मोह, आणि सम्मोहात स्मृती विभ्रमा. पुन्हा स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. ही पिलावळ आहे सगळी. हे एकमेकाचे सखे भाऊ म्हणा, सावत्र काय चुलत म्हणा, पण एकच आहे ती. एका कडीनं हे सगळे फक्त नामानच हे दहन होऊ शकतात, दुसऱ्या कशानं नाही. म्हणून वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. नाही त्या काम क्रोधानं भल्यांना गाठलेलं आहे. बरं येडका मदनमध्ये त्याची यादी आहे, मी म्हणत नाही. तुम्ही सांगा ती लय मोठ्यांची यादी आहे, माझा अधिकार नाही. लहान तोंडी मोठा घास. कारण त्याचा अधिकार बघितला तर मला घंटा एकावर कीर्तन करावं लागल. एवढे अधिकार संपन्न साधू पुरुष सुद्धा कामातून सुटले नाहीत. आणि इथं नाथ महाराज म्हणतात तयान बाधी क्रोध काम. ह्याचं चिंतन पुन्हा कधी करू. आणि 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. बघितल्या नुसतं काही वेळेस कसं बघलं तरी बिलं निघतात. नुसतं पाहिलं तरी. देवाला बघितलं पंढरपूर देखलिया, एकदा जर बघितलं तरी बिलं निघून जातात. पाहण्याचे बिल आहेत ती. नुसतं पाहण्याचं. देवाकडे पाहिलं तरी वा कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, आपण काकड्यात म्हणतो. आता देवाला नुसतं जरी पाहिलं तरी हे ते हरती अपार पंढरपूर देखील या. कसले असले पाप जया धुंडी वा गेली दिगंतरा देखलिया, किंवा जया दोषा नाही परिहार, नाही धुंडिता शास्त्र, ते हरती अपार पंढरपूर देखलिया. कसलंही पाप असू द्या पंढरपूरला. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. नुसता कळस जरी बघितला तर तात्काळची नाश, एवढा फायदा आहे. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष तर काय चिल्लर गोष्ट आहे. शिव देखता प्रत्यक्ष बघितल्या अहो त्याचं रूपच तसं आहे. त्याच्या रूपाचं वर्णन या 3ऱ्या चरणाच्या अनुषंगाने थोडक्यात सांगतो, मग शेवट. महादेवाचं जे स्थान आहे कैलासावर शुभ्र बैठक आहे. मग ज्याला ज्ञान मिळवायचे ते ज्ञान राणा शंकर आहेत. ज्ञानाचं अधिष्ठान मी मगाच सांगितलं. ज्ञानाचा उगमच कुठून झालाय शंकरापासून. ज्ञान राणा शंकर. डमरू जर वाजविलं तर पाणिनीला त्याच्यात व्याकरणाचे मंत्र सापडले. एवढे ज्ञानी आहेत कोण. भगवान शंकर. त्यांच्यापासून जगाला ज्ञान आहे.
आता ज्ञान राणा शंकर म्हणून ज्ञानी व्हायचं असेल तर चारित्र्याची शुद्ध बैठक असल्याशिवाय ज्ञानही प्राप्त होत नाही. झालं तर ते पचत नाही, अंगावर फुटतं. म्हणून ज्ञानही महत्त्वाचं आहे. आणि भगवान शंकराच्या गळ्यात जे साप आहे तो विषयाचं प्रतीक आहे. विषय म्हणजे आपल्याला बाधक ठरतात, पण त्याचा जर विषारी दात काढला, निर्विषय केले तर मग ते बाधक ठरत नाही. उलट त्यांच्याकडून आपणच काम करून घ्यायचं. पाहिजे तेव्हा काढायचे, नको तेव्हा मध्ये ठेवायचे. तलवार आहे माझ्याकडं, म्यानात ठेवलेली असते. पाहिजे काम पडलं तरच काढायची, नको तेव्हा आत ठेवायची. तसं काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर कधीतरी कामाला बी येतात. जेव्हा पाहिजे तेव्हाच बाहेर काढायचे. ही कला ज्याला जमली, नको तेव्हा आपण बायकोपशी काढतो आणि वाघ दिसला की पळतो. ते वाघापशी तलवार काढा आणि बायकोपशी काढायचा राग गरज नाही. बाया सारायला माग लेकरावर. काही माणसं आपला राग, बायकोचा राग लेकरावर. आता आमच्या शाळेत मी बघतो लेकरं सकाळी रडत आले, काय झालं, आईनं मारलं. आईला विचारलं, नाही मला त्यांनी रात्री राग केलं म्हणून मी लेकराला मारलं. असं होतंय की नाही? बाया राग काढतात. मग हे काम, क्रोध पाहिजे तिथं तुम्ही काढत नाहीत, नको तिथं काढतात, म्हणून आपली फजिती होते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. चारी पुरुषार्थ आपल्याला मिळवायचे आणि चारी पुरुषार्थ दोघांना मिळून मिळवायचे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. ह्याचं विश्लेषण नंतर करतो. बाकी महादेवाच्या आभूषणाचंही वर्णन आता आज होणार नाही, कारण वेळ संपलेला आहे. नंतर कधी आपण तेही बघू. आणि याच अभंगात नाथ महाराज शेवटी असं म्हणतात, पुन्हा आता तुम्ही चाल म्हणताना म्हणा की एका जनार्दनी शिव आणि निवारी कळी काळाचा भेव. आता एखाद्या माणसाला काळाची भीती आहे, मी कालच सांगितलं किती या काळाचा. काळाची भीती सगळ्याला आहे, पण भगवान शंकर. आता एकदा मार्कंडे, एकच उदाहरण सांगतो म्हणजे हे चरणच समजत आहे तुम्हाला. मार्कंडेयाला कमी आयुष्य होतं. मार्कंडेयाचं आयुष्य संपलं की यम न्यायला आला. नेमकं यम येण्यास आणि मार्कंडे इथं त्रिशिव मंदिरात कीर्तन ऐकत बसला होता. यम दिसल्या दिसल्या त्यानं महादेवाच्या लिंगालाच आलिंगन दिलं आणि जे लिंग आलिंगन देऊन धरलं ते सोडलंच नाही. देवा मला यम न्यायला आला आणि मला आता तुझ्याशिवाय कोणीच नाही, तूच माझा तारणार आहेस असं म्हणलं की महादेव प्रकट झाले आणि यमाला दमदाटी करायला लागले. स्पर्श कुणाला केलाय? माझ्या लिंगाला. तू इथं कसं काय आलास? नाही म्हणले मी अगोदर आलो होतो. अगोदर नंतर काय नाही, आता चला पळा. कल्पवर आयुष्य देऊन टाकलं मार्कंडेयाला. मग एका जनार्दनी शिव. वाह, दड 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 म्हणायचं तर मनाच एकदा म्हणा म्हणा हो दिले दड दड सुटला अंगद महाराजांना वजनदार प्रमाण सांगितलं, अगदी यथोचित. काळ दड 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 दुडू दुडू भय सुटला कळी काळा रे बापुडे. अरे हे बापुडे असे काळ बिळ काही नाही. एक किती कल्प, 14 कल्प आयुष्य देऊन टाकलं पुन्हा. आता घ्या मार्कंडेयाला उदार त्रैलोक्य त्रिभुवन थोकडे. मी मगा सांगितलं देतान पाहे मागे पुढे उदार त्रिभुवन थोकडे. म्हणून शिवनाम शीतळमुखी. हे शीतळ आहे. शेवी पा कापडी. अरे हे शिवनामाची कावड. आता तुम्ही हे शिंगणापूरची नेमकीच यात्रा झाली. यात्रेमध्ये आपण समता कावड घेतली खांदी, त्याच्यामध्ये शांतिरूप उदक भरलं आणि महादेवाची पायी यात्रा केली. बऱ्याच लोकांना आमच्या इकडे कावडी हे आता आल्या, सगळ्यांनी यात्रा केली. म्हणजे शिव पार्वतीचा विवाह सुद्धा होतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी करून आपण यात्रा करून आलो आणि महादेवाची सेवा करणारे भक्त आहेत. मग एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. या ठिकाणी आता पूर्णविराम देवा वाटलाय मला, कारण वेळ झालाय है ना. तुमची क्षमा मागून 15 मिनिट घेतली. आता लांबवण्यात बी अर्थ नाही, कारण कधी कधी कसं असतंय टायमिंग बघून चालू द्यायचं. मला लेट झाला म्हणून मी पुढे घातलं. आता विषय तर तुम्हाला महादेवाचं वर्णन मला सांगा, कुणालाच होत नाही.
पुष्पदंत कवी होता, ज्यानं शिवमहिमनं लिहिलं. शिवमहिमनं लिहिल्यावर त्याची अदृश्य होण्याची शक्ती त्याला पुन्हा प्राप्त झाली बघा आता. आणि तो शिवमहिमनं म्हणतो मी महादेवाची एवढी स्तुती केली, मला वाटायचं खूप स्तुती करावं माझ्या देवताची. स्तुती करून करून शेवटी तो म्हणतो आसितगिरी समम शात कंजलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखिनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याती. अहो म्हणले आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, शारदा म्हणजे सरस्वती लिहित बसली, तरी सर्व काळ जरी लिहिलं तदपि तव गुणानाम ईश पारम न याती, तरी भगवंताच्या गुणाचा वर्णन होऊ शकत नाही. हात टेकले शिवमहिमनं, वाचायलाच अवघड आहे. तुम्ही बघा पुष्पदंत कवीनं लिहिलेला आहे. असं म्हणून आज जे काही झालं आणि आपल्या तोंडून काही चूक झाली असेल तर दररोज शिवाला करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नैरजम वा मानसम वा अपराधम विहितम विहितम वा सर्व मे तत क्षमस्व. जय जय करून आपदे श्री महादेव शंभो. अशी दररोज शंकराला क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो अशी माफी मागावी. कारण शाश्वत स्वरूप कोणीच महाराज शिवाचं वर्णन करू शकत नाही. शिव अनादी आहे, अनंत आहे. अहो लोक ब्रह्मदेवन विष्णू म्हणले आम्ही बघतो तपासतो, जमलं नाही. स्वर्ग जयाची साळोखा समुद्र पाळी पिंड देखा शेषासारखी बैसका जो आधार ती लोका लिंग देखिले देखिले मेघधारी स्नपन केले. ज्ञानोबा म्हणतात थांग पत्ता कुणालाच लागला नाही म्हणले, तारा पुष्पीवरी पूजिले चंद्र फळजा वाहिले. वा रवी दीपे ओवाळिले, असं पाठांतर पाहिजे. मग आम्हाला कीर्तनाला काही वाटत नाही. हे बुडातून पाठांतर, ह्याला फाउंडेशन मजबूत म्हणायचं. आणि ज्ञानोबारायने वर्णन केलं. ब्रह्मदेव म्हणले मी बघितलं म्हणले शेवट कुठं आहे ते. खोटं बोलल्यामुळं त्याची पूजा होत नाही ब्रह्मदेवाची, फक्त पुष्कर सोडलं तर कुठंच नाही. विष्णू म्हणले मी हात टेकले म्हणले महादेवाचा अंत लागत नाही आणि कुणा लावण्याचा प्रयत्नही करू नये. मग मुंजादेव महाराजाला वर्णन होईल का? दीड काय तुम्ही मला अनेक अर्धा तास बी वाढून दिला तर महादेवाचं वर्णन होणार नाही. थोडं थोडं पुन्हाच्या कधी कीर्तनात, पुन्हाच्या कधी असं बघू. आजच्या पुरता सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान